पीएम मोदींनी काल देशाला एक असामान्य विनंती केली. सोनं विकत घेऊ नका, परदेशी सुट्ट्या टाळा, वर्क फ्रॉम होम करा. पण हे नेमकं का? हे समजलं तर तुम्हाला देशाची खरी स्थिती कळेल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता जगात काय चाललंय. इराण युद्ध सुरू झाल्यापासून इंडियाची फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह म्हणजेच देशाची डॉलर शिल्लक फक्त 2 महिन्यात 38 बिलियनने कमी झाली. आता 690 बिलियन उरली आहे. ही कमी नाही, पण झपाट्याने कमी होते. का? कारण ऑइल महागलंय. इराण युद्धामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अस्थिर झालंय. इंडिया दरवर्षी 123 बिलियनचं ऑइल इम्पोर्ट करतं आणि ते बंद करता येत नाही. मग हे नेमकं कुठे कमी करता येईल? तर सोन्यामध्ये. भारत दरवर्षी 32 बिलियनचं सोनं इम्पोर्ट करतं. फॉरेन ट्रॅव्हल्समध्ये. भारतीय परदेशात 31 बिलियन खर्च करतात. हे दोन्ही अननेसेसरी आहे आणि यातून डॉलर बाहेर जातो. वर्क फ्रॉम होम केलं तर पेट्रोल कमी लागतं. ऑइल इम्पोर्ट कमी होतं. आता थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर देशाचं डॉलर वॉलेट रिकामं होतंय. ऑइल बंद करता येत नाही, फर्टिलायझर्स बंद करता येत नाही. म्हणून मोदी म्हणाले, की जे थांबवता येईल ते थांबवा. जसं की सोनं, परदेशवारी, उगाच गाडी चालवणं हे थांबवा. हे मागणं छोटं वाटतं, पण कारण खूप मोठं आहे. पाहत राहा जगात काय चाललंय.